राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षणाची सोडत ही जाहीर होणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष हे मंत्रालयाकडे लागलंय। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती या सोडतीला प्रारंभ होणार आहे। 50% महिला आरक्षणाचे नियम हे लागू केल्यामुळे राज्यातील 15 महापालिकांवरती महिला राज असणार आहे, तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे। महिलांना असलेल्या 50% आरक्षणानुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण हे लागू होणार आहे। दरम्यान आरक्षण सोडतीनंतरच कोणत्या शहरामध्ये ओबीसी महिला, खुल्या प्रवर्गातील महिला किंवा अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण असेल हे स्पष्ट होईल। आणि मुंबईच्या महापौर पदासाठी आज चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत हे काढण्यात येणार आहे। गेल्या वेळी या पदासाठी अनुसूचित जाती महिला आणि खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं होतं, त्यामुळे कुठल्या आरक्षणाचे पक्षनिहाय किती नगरसेवक हे विजयी झालेले आहेत याचा लेखाजोखा राजकीय पक्ष हे तयार करतायत। आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापौर पदासाठी कोणाला संधी देता येईल याबाबतच्या हालचालींना देखील वेग येणार आहे। राज्य शासनाच्या विभागामार्फत महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत ही नगरविकास मंत्रालयात गुरुवारी सकाळी म्हणजेच आज 11 वाजता काढली जाणार आहे। या प्रक्रियेकडे सगळ्याच राजकीय पक्ष, इच्छुक नगरसेवकांचं लक्ष लागलंय। तर आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघणार यांच्यावरती इच्छुकांचं राजकीय भवितव्य हे अवलंबून असणार आहे। आणि यानंतर मुंबईमध्ये कोणत्या प्रवर्गाचे नगरसेवक हे कोणत्या पक्षाकडे आहेत याचा देखील आपण आढावा घेऊयात। तर खुल्या प्रवर्गामध्ये भाजपकडे 31, शिवसेनेकडे 11, ठाकरे सेना 20, मनसे 1, काँग्रेस 8 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक आहे। तर भाजपकडे 25 महिला आहेत, 9 शिवसेनेकडे आहेत, 18 ठाकरे सेना, त्याबरोबरच मनसेकडे 4 महिला आहेत, काँग्रेसकडे 9 महिला उमेदवार या विजयी झालेल्या आहेत आणि एमआयएमकडे 3। त्याबरोबरच मुंबईमध्ये ओबीसी भाजपकडे 17 उमेदवार आहेत, शिवसेनेकडे 3 आहेत, ठाकरे सेनेकडे 11 आहेत, मनसेकडे मात्र 0 ओबीसी उमेदवार आहेत। त्यानंतर काँग्रेसकडे 2 आणि एमआयएमकडे 3। त्याबरोबरच ओबीसी महिला भाजप 13, शिवसेना 3, ठाकरे सेना 7, मनसे 1, काँग्रेस 4 आणि एमआयएम 0। त्याबरोबरच अनुसूचित जाती भाजप 2, शिवसेना 1, ठाकरे सेना 3, मनसे 0, काँग्रेस 0 आणि एमआयएम 1 नगरसेवक। त्याबरोबरच अनुसूचित जाती महिला भाजपकडे 1 उमेदवार आहे, शिवसेनेकडे 2, ठाकरे सेना 4, मनसे 0, काँग्रेस 1 आणि एमआयएम 0। त्याबरोबरच अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये भाजपकडे आणि त्याबरोबरच शिवसेनेकडे मात्र 0 उमेदवार आहे, ठाकरे सेनेकडे 1 उमेदवार आहे, मनसे, काँग्रेस आणि एमआयएम यांच्याकडे देखील 0 उमेदवार आहे। अनुसूचित जमाती महिलेसाठी भाजप, शिवसेना, त्याबरोबरच मनसे, काँग्रेस आणि एमआयएम यांच्याकडे एकही उमेदवार नाहीये आणि ठाकरे सेनेकडे मात्र 1 उमेदवार आहे। त्यामुळे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती महिला यासाठी जर आरक्षण पडलं तर या इतर कोणत्याही पक्षांकडे उमेदवार नसल्यामुळे ठाकरे सेनेकडे मात्र 1 उमेदवार आहे। त्यामुळे बहुमत मिळून सुद्धा महापौर पदासाठी ठाकरे सेनाच ही पुढे दिसतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।